नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पीक विमा वाटप संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण आज बघणार आहोत। मित्रांनो, या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास सुरुवात झालेली आहे, परंतु काही शेतकऱ्यांचे पीक विमा या पॉलिसी या ठिकाणी रद्द केल्या जात आहे। काही पॉलिस्या रद्द झालेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत। तर मग कोणत्या कारणांमुळे या ठिकाणी पॉलिस्या रद्द झालेल्या आहे, तसेच तुम्हाला कोणती गोष्ट या ठिकाणी बघावे लागणार आहे म्हणजे तुम्हाला पीक विमा मिळणार आहे किंवा नाही हे कळणार आहे। तसेच कोणकोणत्या जिल्ह्यात आतापर्यंत पैसे वाटप झालेले आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात उद्यापासून पैसे वाटप होणार आहे त्याविषयी सविस्तरपणे आपण माहिती बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, अनेक जिल्ह्यांमध्ये वितरणास सुरुवात झालेली आहे, परंतु अनेकांच्या पॉलिसी रद्द सुद्धा झालेल्या आहे। गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पीक विमा खात्यावर येण्याची वाट पाहत होते। अखेर काही जिल्ह्यात पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे। काही दिवसांपूर्वी यवतमाळ पासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे। तसेच लातूर, परभणी या जिल्ह्यात देखील वितरण सुरू झालेले आहे। यानंतर आता प्रतीक्षेत असलेल्या हिंगोली, नांदेड या ठिकाणी पीक विम्याचे वितरण या ठिकाणी सुरू झालेले। हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा अर्थात पीक विमा म्हणजेच क्रॉप इन्शुरन्स यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती। त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीशी रक्कम जमा होत आहे। याचबरोबर बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यातही पीक विमा वितरण सुरू झालेले आहे। आता धाराशिव जिल्ह्यात 6,206 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे वितरणास सुरुवात झाली आहे। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याची कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झालेली आहे। मग मित्रांनो, ज्यावेळेस शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी पूर्ण होईल त्याच वेळेस तुम्हाला वितरण, कारण की मित्रांनो कॅल्क्युलेशन हे ऑनलाईन केले जाते। आपण जर आपल्या पीक विम्याचे स्टेटस बघितले आणि त्या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन पूर्ण झाले असेल तर तुम्हाला लगेच या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। कॅल्क्युलेशन न झाल्यामुळे अनेक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा पीक विमा मिळण्यास उशीर होत आहे। ज्या शेतकऱ्यांची कॅल्क्युलेशन झालेले होते अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे। यानंतर जळगाव जिल्ह्यात अनेक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असून अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतर सध्या स्थितीत कॅल्क्युलेशन अवेटेड असल्याची दाखवित आहे। मग मित्रांनो, कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहेत म्हणजेच या ठिकाणी तुमचं पॉलिसीचं कॅल्क्युलेशन अजूनपर्यंत झालेलं नाही, तपासणी झालेली नाही। ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्याचं किंवा तुमच्या विभागाचं, तुमच्या तालुक्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्रूव्ह असं येईल, म्हणजे कॅल्क्युलेशन अवेटेड येणार नाही। मग कॅल्क्युलेशन अवेटेड आलं नाही म्हणजे कॅल्क्युलेशन त्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे। तसेच नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी देखील प्रतीक्षेत आहे। या शेतकऱ्यांची देखील कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे। सोलापूर आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पॉलिस्या रिजेक्ट केल्या जात आहे। मित्रांनो, मग पॉलिस्या का रिजेक्ट होत आहे, तुम्हाला विमा शेतकऱ्यांना का दिल्या जात नाही आहे, तर महत्त्वाचे कारण आहेत की या बोगस पॉलिसी प्रकरणामध्ये काय आहे तर जास्तीचं क्षेत्र दाखवणे। तुमचं क्षेत्र कमी आहे, जमीन कमी आहे आणि तुम्ही जर जास्त जमीन दाखवली असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। पीक पाण्याला क्षेत्र नसणे आणि तुमची जमीन ही कोरडवाहू असेल तर त्या ठिकाणी तुमची पॉलिसी रद्द केल्या जाणार आहे, तुम्हाला पैसे मिळणार नाही। शिवाय महत्त्वाचं कारण म्हणजे पोट खराब क्षेत्रावर पीक विमा भरणे। समजा 1 गुंठा पोट खराबच्या क्षेत्रावर पीक विमा भरलेला असेल तरी सुद्धा ती पॉलिसी सरसकट बाद केली जात आहे। मग सध्या सोलापूर आणि परभणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याप्रमाणे पॉलिसी रद्द केल्या जात आहे, रिजेक्ट केल्या जात आहे। वाटपास सुरुवात होणार आहे। दरम्यान उर्वरित जळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे। या जिल्ह्यांमध्ये देखील लवकरात लवकर पीक विमा वाटपास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे। तसेच सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूरसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमचे कॅल्क्युलेशन अद्याप अवेटेड दाखवत असल्याची चित्र आहे। त्यामुळे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे त्या लाभार्थी शेतकऱ्यांना उद्यापासून पीक विमा मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जर तुम्हाला पीक विमा मिळाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।